पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रीतम प्रेझेंटेशन करत असतो आणि प्रेझेंटेशन करत असताना त्याला सतत आदित्यचं बोलणं आठवत असतं आणि मग त्यानंतर प्रेझेंटेशन पूर्ण होतं तर सगळेजण टाळ्या वाजवून प्रीतमचं कौतुक करतात. ते प्रीतमला म्हणत असतात की तुम्ही खरंच खूप छान प्रेझेंटेशन केलं. एक वेळ तर आम्हाला असं वाटलं की आदित्य सरच प्रेझेंटेशन करत आहेत आणि आता आम्हाला कळून चुकलं की किर्लोस्करांचा बिझनेस आदित्य सरांइतकाच तुम्हीसुद्धा सक्सेसफुली हँडल करू शकता आणि त्यामुळे प्रीतमला खूप आनंद होतो. प्रियासुद्धा त्याचं खूप कौतुक करते. त्यामुळे प्रीतम खुश होतो आणि मनाशी म्हणतो की मी एकदा कधी जाऊन दादाला मिठी मारतोय आणि त्याला हे सगळं सांगतोय असं मला झालंय. तर दुसरीकडे अहिल्या देवीसमोर उभी असते आणि तिच्यासमोर हात जोडून आदित्यसाठी प्रार्थना करत असते. श्रीकांत देखील त्या ठिकाणीच असतो. तर दुसरी पारू एका झाडाजवळ आलेली असते. तिला सतत आदित्यच्या आणि तिच्या लग्नाचा तो क्षण आठवत असतो आणि मग त्यानंतर ती तिच्या गळ्यातून मंगळसूत्र काढायला सुरुवात करते. तर दुसरीकडे हरीशला शोधण्यासाठी आदित्य एकटाच पावसामध्ये धावत असतो. तर दुसरीकडे वाऱ्यामुळे देवीसमोरचा दिवा फडफडू लागतो आणि त्यामुळे अहिल्या खूप घाबरते. ती तो दिवा विझू नये म्हणून प्रयत्न करत असते आणि मनाशी म्हणत असते की जोपर्यंत माझा आदित्य सुखरूपपणे घरी येत नाही तोपर्यंत हा दिवा मी विझू देणार नाही. तर दुसरीकडे पारू तिच्या गळ्यातील ते मंगळसूत्र काढत असते. तर इकडे हरीश एका रिक्षामध्ये बसून जाण्यासाठी निघतो. तर आदित्य त्या रिक्षाच्या पाठीमागे धावत असतो आणि धावता धावता तो अगदी रस्त्याच्या मधोमध येऊन उभा राहतो आणि त्याच वेळी एक गाडी त्या ठिकाणी येते आणि ती आदित्यला उडवते. आदित्यचा खूप मोठा अपघात होतो. तर दुसरीकडे पारू तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि त्या झाडाजवळ लावत म्हणते की आदित्य साहेबांची रक्षा कर. तर दुसरीकडे अहिल्या तो दिवा वाचवत असते. मात्र दिवासुद्धा विझला जातो. त्यामुळे अहिल्या आणि श्रीकांत खूप घाबरतात. दामिनी मात्र खुश होते. तर दुसरीकडे आदित्य रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. त्यानंतर आदित्य अजूनपर्यंत घरी कसा येत नाही म्हणून अहिल्या काळजी करत असते. श्रीकांत तिला काळजी करू नको असं सांगत धीर देत असतो आणि त्याच वेळी श्रीकांतच्या मोबाईलवर आदित्यचा कॉल येतो. अहिल्या पटकन त्याच्याकडून मोबाईल घेते आणि विचारू लागते की अरे आदित्य कुठे आहेस तू. आणि तितक्यात एक माणूस तिला सांगतो की मॅडम तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आणि ते ऐकून अहिल्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ती लगेच श्रीकांतला याबद्दल सांगते आणि ते दोघेजण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. तर इकडे दामिनी खूपच खुश होते. त्यानंतर सगळेजण हॉस्पिटलमध्ये जातात. डॉक्टर आदित्यला चेक करूनच बाहेर आलेले असतात. श्रीकांत त्यांना आदित्यबद्दल विचारतो तर डॉक्टर सांगतात की त्यांचा खूप मोठा अपघात झाला आहे. त्यांच्या मेंदूला मार लागला आहे पण जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही. तर श्रीकांत त्यांना म्हणत असतो की तुम्ही वाटेल ते प्रयत्न करा, जगातल्या कोणत्याही डॉक्टरांना बोलवा पण माझ्या मुलाला काही होता कामा नये. तर ते म्हणत असतात की आमच्या हातात काही नाही. मात्र त्यामुळे अहिल्या चिडते. ती म्हणते की जर डॉक्टर तुमच्या हातात काही नसेल ना तर तुम्ही घरी जाऊन बसा. या देशात इतरही अनेक डॉक्टर आहेत आणि त्यामुळे ते डॉक्टर तिची माफी मागत म्हणतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका, आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करतो. आणि मग त्यानंतर अहिल्या आदित्यकडे जाण्यासाठी निघते. तिला आदित्यसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो आणि त्याची अवस्था बघून तिचे डोळे भरून येतात. ती आदित्यजवळ जाऊन बसते. मात्र त्यानंतर ती स्वतःलाच धीर देते आणि आदित्यचा हात हातात घेत म्हणत असते की मी तुझ्यावर रागवले होते म्हणून आता तू सुद्धा माझ्यावर रागवणार आहेस का रे. इथे असा येऊन का झोपलायस तू, ही काय झोपायची जागा आहे का. चल आपल्याला आता घरी जायला हवं. आता माझा तुझ्यावरचा राग गेला आहे ना, मग तू सुद्धा तुझा राग सोडून दे. तू माझा खंबीर मुलगा आहे. तुझ्याच जीवावर तर ही अहिल्या उभी आहे. मी तुला काही होऊ देणार नाही. ती अहिल्या कधीच हार मानत नाही आणि ती तिच्या मुलालाही हार मानू देणार नाही. तुला काहीच होऊ देणार नाही. लवकरात लवकर तुला बरं करेल. तर दुसरीकडे पारू आदित्यच्या रूममध्ये आलेली असते. तिने मंगळसूत्र काढून टाकल्यामुळे तिला खूप वाईट वाटत असते आणि मग ती स्वतःशीच म्हणू लागते की आदित्य सर, आज मी आपल्या नात्याला पूर्ण विराम दिला. तुमच्या नावाचं जे मंगळसूत्र मी घातलं होतं ते आज मी काढून टाकलं. आपलं नातं संपलं. मात्र माझ्या मनातून मी तुम्हाला कधीच काढू शकणार नाही.
माझ्या मनातील तुमची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही. या जगाच्या पाठीवर मी कुठेही गेले ना तरी माझा जीव मात्र कायम तुमच्यामध्येच अडकला असेल. आणि त्याच वेळी आत्या त्या ठिकाणी येते आणि ती पारूला सांगते की आदित्य बाबांचा खूप मोठा अपघात झाला आहे आणि त्यामुळे पारूला तर मोठा धक्काच बसतो. ती मोठ्याने आदित्य सर अशी ओरडते आणि रडू लागते. तर दुसरीकडे दामिनी आणि दिशा हॉस्पिटलमध्येच असतात. दामिनी दिशाला विचारत असते की काय गरज होती त्या आदित्यला मीटिंग सोडून त्या हरीशला शोधायला जायची. तुला काय वाटतं तो जगेल की नाही? त्यावर दिशा म्हणते की गॉड नोज, पण आपल्याला काय फरक पडतो तो जगला काय किंवा नाही जगला काय. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच डॉक्टर रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी येतात आणि श्रीकांतला सांगतात की ज्याची भीती होती तेच झालं. आदित्य सरांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. आता आपल्याला वाट बघण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि तितक्यात अहिल्या त्या ठिकाणी येते. ती म्हणते की माझा देवावर, माझ्या श्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या मुलाला काही होणार नाही. आजपर्यंत मी कोणाचं काही वाईट केलं नाही. देव माझंही काही वाईट करणार नाही. देव फक्त माझी परीक्षा बघतोय. आणि मग ती श्रीकांतला सांगते की आदित्यचे रिपोर्ट सगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठव. आपल्याला जिथे बेस्ट ट्रीटमेंट भेटेल तिथे आपण आदित्यला घेऊन जाऊ. जगाच्या पाठीवर जिथे जायची गरज पडेल तिथे जाऊ. आणि त्यावर श्रीकांत म्हणतो की हो, तू काही काळजी करू नको. त्याचसोबत अहिल्या ज्या गाडीमुळे आदित्यचा अपघात झालेला असतो त्याचाही शोध घ्यायला सांगते. त्यावर श्रीकांतही हो म्हणतो. तर दुसरीकडे पारू हॉस्पिटलमध्ये आलेली असते. पण तितक्यात दिशा आणि दामिनी तिच्या समोर येतात आणि पारूला बघून तर त्या दोघी जणी खूप चिडतात. दिशा म्हणत असते की तू इथे काय करतेस? तर दामिनी म्हणते की अगं, ही इथे सिंपती मिळवायला आली असेल. आता वहिनींसमोर बघ कशी रडून दाखवेल ते. तर पारू म्हणत असते की तुम्हाला मला जे बोलायचे ते बोला, पण आता मला जाऊ द्या. मला आदित्य सरांना भेटायचं आहे. पण दिशा तिला थांबवत म्हणते की जाऊ द्या काय जाऊ द्या, हे सगळं काही तुझ्याचमुळे झालं आहे, एवढं लक्षात ठेव. आणि मग ती पारूला सांगते की तुझं लग्न मोडलं म्हणून तो आदित्य त्या हरीशला शोधण्यासाठी महत्त्वाची मीटिंग सोडून रस्त्यामध्ये इकडे तिकडे धावत होता आणि त्यावेळी त्याला गाडीने उडवलं. त्यामुळे आदित्याचा अपघात तुझ्यामुळे झाला आहे. आणि ते ऐकून पारूला तर मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.